जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार सातवेकरमाळा वाल्मिकी आवास म्हाडा कॉलनी येथील महापालिकेच्या जागेवरील अतिक्रमण सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयात आणि आदेशानंतर आज हटवण्यात आलेलं आहे। महापालिकेने 6 JCBच्या मदतीने मोठमोठ्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। एकूण 5 एकर जागा होती। यामधील 1 एकर जागेमध्ये सातवेकर कुटुंबाने अतिक्रमण केलं होतं। ती 1 एकरमधील अतिक्रमण आज महापालिकेकडून मोकळं करण्यात आलं। महापालिकेच्या मालकीच्या या जागेवर काही नागरिकांनी अनधिकृतरित्या वसाहत उभारली होती। या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती। न्यायालयाच्या निकालानंतर आयुक्त शुभम गुप्ता यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेच्या पथकाने आज ही मोठी कारवाई केली। अतिक्रमण हटवताना किरकोळ विरोध झाल्याची माहिती मिळते आहे, मात्र पोलीस बंदोबस्तात कारवाई सुरळीत पार पडली। या मोहिमेत महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्यानं कामात होते। या कारवाईमुळे महापालिकेच्या जागेनं मोकळा श्वास घेतला असून भविष्यात अशा अतिक्रमणांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल असे प्रशासनाने स्पष्ट केलंय। यावेळी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, महावितरण, महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते। आणि ही मूर्ती अशा प्रकारे आपण आता काढलेली आहे, ती अतिशय मनोभावे आणि भावाने त्याचं इथून स्थलांतर करून सध्या महानगरपालिकेची ताब्यात ठेवणार आहोत आणि नंतर शासनाच्या आदेशानुसार त्याला योग्य त्या ठिकाणी त्याचं दान किंवा विसर्जन करण्याचं नियोजन ठेवले। आपण पाहू शकता मूर्तीला कोणतीही निवड झालेली नाही आहे। मनोभावे आम्ही सातवेकर कुटुंबीय आता ह्या मूर्तीची मागणी करत आहेत, मात्र मगाशी स्वतः काढून घ्यायला सांगितलं असताना त्यांनी ती मूर्ती स्वतःहून घेतली नाही। मात्र आता त्यांच्या ती ताब्यात दिली तर त्या परत त्या मूर्तीला काही इजा होऊन ते महानगरपालिका प्रशासनावर त्याचा आक्षेप किंवा आरोप होऊ शकतो। त्यामुळे ही मूर्ती महानगरपालिकेचं प्रशासन आपल्या ताब्यामध्ये ठेवलं। साबळे, उपायुक्त सांगली, मिरज, कुपवाड शहर महानगरपालिका। आज महानगरपालिका आयुक्त माननीय शुभम गुप्ता महोदय साहेब आणि याचबरोबर माननीय जिल्हा न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेने सातवेकरमाळा मिरज येथे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू केलेली आहे। आज या ठिकाणी जवळजवळ 6 JCB, अग्निशमन यंत्रणा, आरोग्य विभाग, अतिक्रमण विभाग आणि स्वच्छता विभागाच्या मदतीने आणि त्याचबरोबर पोलीस विभागाच्या अतिशय मौलाच्या साहाय्याने कारवाई सुरू आहे। येथे जवळजवळ महानगरपालिकेचा 5 एकरचा भूखंड होता, ज्याच्यामध्ये सातवेकर कुटुंबियांनी जवळजवळ 1 एकर भराच्या जागेमध्ये अतिक्रमण केले। या अतिक्रमणामुळे महानगरपालिकेच्या प्रधानमंत्री ई-बस सेवा, त्याचबरोबर MSEBचं सबस्टेशन आणि इतरही महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना अनेक वर्षांपासून विलंब होत होता। मात्र त्यामध्ये कायदेशीरही काही बाबींची अडचण होती। मात्र शुक्रवारी शेवटचा कायदेशीर बाबीचा निकाल महानगरपालिकेच्या बाजूने लागला। त्याचबरोबर महानगरपालिकेच्या जागेच्या मालकीची निश्चिती ही माननीय सर्वोच्च न्यायालयानेही अंतिम केलेली होती आणि त्या आधारावर आज सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी महानगरपालिकेने ही कारवाई सुरू केलेली आहे आणि आज दुपारपर्यंत एकरभरातील सर्व अतिक्रमण पूर्णपणे निष्कासित करून ही कारवाई थांबणार आहे। याबाबत महानगरपालिकेला सहकार्य करणाऱ्या सर्वांचे आणि पत्रकार बंधूंचेही मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। नगरपालिकेला सुमारे 1980च्या दरम्यान ही जागा नागरी कमाल जमीन धारणा अधिनियमाअंतर्गत प्राप्त झालेली होती। यातील अर्ध्या भागावर महानगरपालिकेचे भाडा घरकुलाचे कामकाज पूर्ण झाले होते। मात्र उर्वरित जागेवर सुमारे 45 वर्षापासून प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने किंवा इतर बाबींमुळे इथे विकास करता आलेला नव्हता। मात्र आपल्या माननीय आयुक्त महोदयांच्या पाठपुराव्यामुळे आणि त्याचबरोबर सर्वच महानगरपालिकेच्या विभागांच्या समन्वयामुळे आज ही जागा पुन्हा एकदा महानगरपालिकेच्या निर्विवाद ताब्यात येत आहे आणि येथे लवकरच प्रधानमंत्री ई-बस सेवेचं काम सुरू होईल। अपेक्षा आहे की या आठवड्याचं हे काम सुरू होईल।